टेन्सचा दुसरा प्रकार म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स, म्हणजेच काय, साधा भूतकाळ. बाय प्लेसिंग सेकंड फॉर्म पास्ट ऑफ द वर्ब आफ्टर द सब्जेक्ट. म्हणजेच या ठिकाणी काय म्हटलं आहे की कर्त्यापुढे क्रियापदाचे दुसरे रूप ठेवल्यावर साधा भूतकाळ सिद्ध होतो, म्हणजे साधा भूतकाळ तयार होतो. एक्झाम्पल आहे ही रोट अ लेटर. या ठिकाणी रोट, राईटचाच दुसरा फॉर्म म्हणजे दुसरं रूप काय, रोट. म्हणून ही रोट अ लेटर हा काय झाला, सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. बट वेन मेकिंग अ निगेटिव्ह, टेक डिड नॉट बिफोर द मेन वर्ब अँड टेक द ओरिजिनल फॉर्म ऑफ दॅट वर्ब. परंतु जेव्हा आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचं आहे तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी की मेन वर्बच्या अगोदर डिड नॉट ठेवावे लागेल आणि नंतर रोट न लिहिता क्रियापदाचं मुख्य रूप ठेवावं लागेल. जसं की एक्झाम्पल आहे, ही डिड नॉट राईट अ लेटर. या ठिकाणी मुख्य क्रियापद आहे, मेन वर्ब आहे राईट, आणि त्या मेन वर्बच्या आधी आपण डिड नॉट ठेवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी काय झालं, नकारार्थी वाक्य तयार झालेलं आहे. ऑल्सो इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर शुड बी टेकन ॲट द बिगिनिंग. तसेच प्रश्नार्थक वाक्याच्या आरंभी, आता प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार पडतात, येस नो क्वेश्चन्स आणि WH क्वेश्चन्स. येस नो क्वेश्चन्स बनवताना ऑल्सो इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर शुड बी टेकन ॲट द बिगिनिंग. इंटरॉगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य बनवताना आपल्याला सिम्पल पास्ट आहे म्हणून आपल्याला डू न वापरता डिड घ्यावे लागेल. वाक्याच्या आरंभी डिड घ्यावे लागेल. जसं की एक्झाम्पल आहे, डिड ही राईट अ लेटर. आणि नकारार्थी बनवताना, निगेटिव्ह बनवताना डिड ही नॉट राईट अ लेटर. प्लेसिंग वेअर, वाय, व्हॉट बिफोर द अबो इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर WH क्वेश्चन्स आर फॉर्म. बट इन द केस ऑफ व्हॉट द ऑब्जेक्ट अ लेटर हॅज बी फिल्टर्ड. आता इथं काय सांगितले, वरील प्रश्नार्थक जे वाक्य आहेत त्यांच्या रचने अगोदर व्हेअर वाय व्हॉट ठेवल्याने काय होते, WH क्वेश्चन्स तयार होतात. परंतु जेव्हा आपल्याला व्हॉटच्या बाबतीत जेव्हा आपल्याला कोणता प्रश्न तयार करायचा असेल, प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं असेल, तर व्हॉटच्या बाबतीत ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय करावं लागते, गाळावं लागतं. काही एक्झाम्पल पुढे पाहूया. एक्झाम्पल आहे इथं, जसे की व्हेअर डिड ही राईट अ लेटर. सेकंड, व्हेअर डिड ही नॉट राईट अ लेटर. थर्ड नंबर, वाय डिड ही राईट अ लेटर. अँड फोर्थ, व्हाय डिड ही नॉट राईट अ लेटर. परंतु व्हॉट डिड ही राईट, या ठिकाणी ऑब्जेक्ट गाळलेला आहे म्हणजेच कर्म गाळलेलं आहे. 6 नंबर, व्हॉट डिड नॉट ही राईट. इथं लेटर असायला पाहिजे पण ते गाळावं लागतं आपल्याला प्रश्नार्थक वाक्य तयार करायचे असल्यावर, कर्म गाळावं लागतं. काही एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्स ऑफ सिम्पल पास्ट टेन्स. आय वेंट टू द ग्रॉसरी स्टोर yesterday. ही रिसिव्ड हर लेटर. दे कॉल्ड हिज पॅरेंट्स. रोहित लर्नड मे पास्ट sentences. शी ड्रँक कॉफी. वाय यू वॉक्ड अवे. Did he watch telefilm that day?